एका पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारा एक पोलीस शिपाई एक पोलीस कर्मचारी होता आणि त्या ठिकाणी काम करत असताना त्याचा जीव त्याच पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या एका होमगार्ड महिलेवर आला होता आणि त्या महिलेला सुद्धा त्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत प्रेम झालेलं होतं। जेव्हा जेव्हा ड्यूटी संपायची हे दोघं जण एकांतात भेटायचे आणि सगळं काही अगदी मनमोकळेपणानं करायचे। पण मात्र एक दिवस या दोघांची भेट झाली आणि घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक कृत्य। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे कर्नाटक राज्याची जी राजधानी आहे बंगलोर, त्याच बंगलोरमधलं पुणे हल्ली पोलीस ठाणे आहे आणि त्याच हद्दीत घडलेला हा संपूर्ण घटना आहे। आणि याच पुतेन हल्ली पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारा एक कर्मचारी आहे, त्याचं नाव आहे संजय आणि त्याच्यासोबत कार्यरत असणारी एक महिला होमगार्ड आहे। आणि हे दोघं जण याच पोलीस स्टेशन अंतर्गत एक बसवनगडी नावाचं पोलीस स्टेशन आहे आणि त्याच पोलीस स्टेशनमध्ये हे दोघं जण कार्यरत होते। या ठिकाणी कार्यरत असताना दोघे एकमेकांची चांगल्या पद्धतीनं ओळख होती, चांगल्या पद्धतीची मैत्री होती आणि याच ओळखीचं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये सुद्धा झालेलं होतं। आता मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमामध्ये झाल्यानंतर एकमेकांना भेटू लागले, विविध ठिकाणी जाऊ लागले। पण मात्र हा जो पोलीस कर्मचारी होता संजय नावाचा, त्याचं लग्न झालेलं होतं, तो विवाहित होता आणि विवाहित असून विवाहबाह्य संबंध तो त्या महिला होमगार्ड सोबत ठेवायचं आणि तिचं नाव होतं राणी। आता राणी सोबत संबंध ठेवत असताना वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असताना तो पाहिजे तेवढा वेळ त्या राणीला देत नव्हता। त्याचा अधिकचा वेळ हा ड्यूटीवर असायचा, तर काही वेळ हा त्याच्या बायकोसाठी असायचा आणि उर्वरित वेळ या राणीसाठी असायचा। पण राणीला तरी वाटत होतं की आपल्याला पूर्ण वेळ देणारा कोणीतरी असावा, म्हणून राणी ही दुसऱ्याच एका व्यक्तीसोबत बोलायची, चॅटिंग करायची आणि त्याच व्यक्तीच्या संपर्कात सुद्धा राहायची। मग याच गोष्टीचा राग, याच गोष्टीचा संशय कुठंतरी संजयला आला आणि एक दिवस संजयनं त्या राणीचा मोबाईल तपासला, तेव्हा त्यामध्ये त्याला ती कोणाशी तरी बोलत आहे, चॅट करत आहे, व्हिडिओ कॉल करत आहे अशी माहिती संजयला मिळाली आणि त्याचा राग अनावर झाला आणि त्यानं 20 डिसेंबर 2023ला त्या राणीची तिच्याच घरामध्ये जाऊन भेट घेतली। आता भेट घेतल्यानंतर तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की त्या संपर्कात राहू नको, असं करू नको, तसं करू नको। मग ती सुद्धा म्हणली तुझं सुद्धा लग्न झालेलं आहे, तू नाही का तुझ्या बायकोबरोबर राहत, मला काहून सांगतो। मग अशा पद्धतीनं या दोघांमध्ये बोलता बोलता वाद वाढला, एकदम टोकाला गेला आणि त्या संजयनं महिलेला धमकी दिली की जर तू माझी गोष्ट ऐकली नाही तर मी अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेईल आणि जीव देईल। आणि रागाच्या भरात त्यानं स्वतःच्या अंगावर हे ज्वलनशील पदार्थ टाकून घेतला आणि रागाच्या भरात त्या राणीनं सुद्धा त्याला काडी लावली आणि तिथंच फुकून दिलं। आता जाळ मोठ्या प्रमाणात लागला, भडका उडाला। मग हीच आरडाओरडा करू लागली, घरातलं जे बकेटातलं पाणी आहे ती त्याच्या अंगावर टाकू लागली। हिनं त्याला विझवण्याचा प्रयत्न केला, कसं तरी त्याला विझवलं आणि लगेचच जवळच्या दवाखान्यामध्ये सुद्धा त्याच तरुणीनं नेलं। पण दवाखान्यामध्ये नेल्यानंतर एक दिवस त्याच्यावर उपचार चालले आणि 21 डिसेंबर 2023ला ती जो संजय होता पोलीस कर्मचारी, त्याचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला, त्याचं निधन झालं। आता या संपूर्ण प्रकरणाची माहिती संजयच्या घरी पोहोचली होती आणि त्याच्या घरच्यांनी या राणीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी त्याच पोलीस स्टेशनमध्ये केली होती, कारण की तीच याच्या हत्येला जबाबदार आहे। तिनं त्याला पेटून दिलंय आणि तिनंच तिच्यामुळंच हे सगळं घडलंय असे विविध आरोप त्या संजयच्या घरच्यांनी या राणीवर लावलेले आहेत। आणि अशी ही घटना बंगलोरमधील बसवनगडी पोलीस स्टेशनमध्ये घडलेली आहे। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।